कर्म कराल तसं फळ मिळेल. चांगलं कर्म केलं फळही चांगलं आहे. तुम्हाला माहिती चांगल्या कर्माची फळं चांगली आहेत. आणि म्हणून माणसानं आयुष्यात चांगलं करावा. आता हे जे कोरोना आला ते का आला माहिती का? तुका म्हणे पापे आणि ही ती रोगाची हे पाप रोगाच्या रूपानं आलं. कुठं? सगळ्या जगात आलं. महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगात आलं. जसं पाप कराल तसं फळ मिळेल. तुम्ही पहा बरं, आता इथं सगळे, आता ही शाळा जातो का रे तू भैया? कितीला आहे? उभा राहा बरं. चौथीला आहे का? इकडे उभा राह. इकडे दे बाबा, त्याला माईक द्यावं. राहू द्या सँडल राहू द्या. हुशार दिसते गडी. जरा उभा राह. मोठा सेव द्या. काय नाव रे तुझं? कुणाल. कुणाल कुणाल मला सांग, तुला मावशी आहे का? आईची बहीण मावशी आहे का तुला? मावशी आहे का? आणि आत्या आहे का? आत्या जरा दमानं कळली. ए कुणाल मला सांग, मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते का आत्या आल्यावर? नेमकी त्याची मम्मी इथं असा बया 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 आहे का? बोटवर करायला बरं मम्मीला. पलीकडे का? नको बाबा, अजून परत दिसल्यावर भानगड वाची. खाली जाय तू, खाली जाय. लई कडक कडी. त्याला वाटलं आता ते तुला घरी गेल्यावर कळण. आता अशी मम्मी फटकीन धरून तुला. हे आपलंच आहे का काय? वा वा विठाला विठाला. आता तुम्ही किती वर्ष देवीची पूजा केल्यावर याच्या मम्मीत फरक पडल. लई कठीण काम. आणि महिला मंडळ ऐकलं का तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय आणि देवाला वेगळं वाटतंय. आता देवीला काय आवडती भक्ती माहिती? कोणती? रोज पूजा नको करू पण सासू सांभाळ. तुम्ही सासू जर देवी पाहिली तर इथं याची थोडी गरज नाही रोज. पण तुम्ही काय करते माहिती का? देवीला देवी मानत्या आणि यांना उपाशी ठेवते. आता तुम्ही उत्तर आहे का? इथं पेढा दाखवला आणि गरीब आहे स्वयंपाक करून खाऊ घातला, बरोबर आहे. पण तुम्ही इथं आल्या आणि घरी उपाशी राहिलं, काय करायचं ते देवाला? आता सहज सांगा बरं मला. जिनं जन्म दिला तिला लोक पाहत नाही आणि बाकीचं काय करायचं? बाकीचं किती तुम्ही वरचं जरी पाहिलं पण सध्याच्या काळामध्ये आईच ईश्वर आहे. अजूनही उत्तर आहे का? सध्याच्या काळात आई आणि वडील जर घरात नसतील तर ते घरालाही किंमत नाही. काय करायचं नुसतं घर असून? आता सगळ्यांना विनंती करतो, तुमच्या आमच्या जीवनामध्ये खरे उपकार जर कुणाचे असतील तर कुणाचे? ते आईचे, वडिलांचे केले उपकार सांगू मी काय? बापानं करी आईशी माय. पण काहीला असं कळतं, काहीला कळत नाही. तुमचा उत्सव आहे, तुम्ही 3रं वर्ष चालू आहे. आता सहज सांगतो, तुम्ही एवढी मोठी परंपरा याही काळात तुमची सुरू झाली, नाही तर जवळजवळ सप्ते सगळी बंद होती. यात्रा बंद आहे, सप्ते बंद आहे. अजूनही सरकारची परमिशन नाही आहे. पण खेडेगावात कोण पाहते बरं? तुम्ही जर चालू नाही ठेवलं तर आम्हाला कोण विचारेल? 5-6 महिन्यात आमचंही जिरली आहे. आमचं घरातलंही वजन कमी झालंय, कोणी नीट बोलत नाही. सगळ्या कीर्तनकाराच्या बायका कीर्तनकारला म्हणतात आता कसं वाटतंय? आता काय वाटायचं बाई? जिरली. आता बाहेरच फिरायचं राहिलं नाही, काय वाटायचं? बरं ती घरी नीट बोलत नाही. आणि याला उत्तर कळलं का? प्रेम संपतं महाराज. आता सध्या प्रेम राहिलंच नाही, प्रेमाला किंमतच नाही राहिली. आता हे प्रेम करणारे लोक जरी होते का मध्ये मुलं, त्यांचंही वाटोळं झालंय. हे मुली सुद्धा वाटोळं झाले. एक मुलगी प्रेमानं बोलत होती, मी तुझीच आहे, मी तुझीच आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुम्ही तो मेरी जान है, इस दुनिया में मेरा कोई नहीं है, असं तसं बोलत होती त्याला. ते म्हणले मी तुझीच आहे. ते म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. ती म्हणली मग मर तसाच. मी निगेटिव्ह वाल्याला मेसेज करते पण तू या नादी लागणार. प्रेम नाही महाराज, प्रेमाला नाही मोठी किंमत. पण कोणतं प्रेम खरा? तो
निस्वार्थी जगाच्या कल्याणा संतांची विभूती आणि ध्येय कष्टविधी परोपकारासाठी. तुम्ही परत ऐका, एकदा गेल्यावर परत यायचं नाही आणि आता आलोय तर चांगलं जगायचं. इथं येऊन केलं काय, आता देवीचा उत्सव चालू आहे, आज स्वयंपाक आहे, सगळ्या बाजूनं प्रसन्न आहे, पण काही लोकांना भीती वाटते. तसं मगाशी सांगून टाकले, त्यांना सूचना दिली, तोंडाला थोडं मास्क लावा, बाजूला बसा. आता इथं खिटून बसल्यावर पुन्हा काही लावलं तर काय उपयोग आहे? आधी येतानाच बसल्या जवळ. पहिलं तसं होतं का? मी तर म्हणतो मागचा काळ थोडा बराच होता. कंचा बरा होता माहिती का? माणसाचा संबंधच नव्हता राहिला, अजिबात नाही. माणसं नुसते असे पाहायचे. माणूस दिसलं मुंबईहून आलं म्हटलं की त्याच्याजवळ जात नव्हते. याला उत्तर कळलं का? माणसाची भीती वाटायला लागली. याचं एकमेव कारण आहे, माणसं थोडे दुष्ट आहेत, दुराचारी आहेत. फक्त ती आत्ता कळलेत. कधी? आता. माणसाची किंमत कधी कळली? आता. आणि आता का कळली माहिती का? कारण कळलं का? माणूस हा चुकीचा पुतळा नसून ती शरीरच नासक आहे. त्याला अभंग आहे बघा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. इतकं नासक आहे ते की त्या शरीरामध्ये काही असलं तरी बाकीचं चालेल, पण त्याच्या तोंडामध्ये इतके विषाणू आहेत की ती विषाणू माणसाला अटॅक करतात. म्हणजे तोंडातून जास्त होतं म्हणून तोंड बांधायची पाळी आली. विठाला विठाला आता तोंड बांधायची ती पाळी का आली माहिती का? तो सुद्धा बैलानं दिलेला श्राप आहे. कोणी? बैलाने. बैल बहिरल्या पिकातून ऊसातून तुम्ही न्यायचे, मग त्याच्या तोंडाला काय असायचं? मुस्क. आता याला काय? हा सुद्धा बैलच आहे ना. तुम्ही न संत पाहिला, संत पहा, तुम्ही लग्नामध्ये जेवाय बसले, अन्न वाढायला ती वाडे करू आलं, त्याच्या तोंडाला काय आहे? त्याच्या हातात काय आहे? लाडू आहे. त्याला म्हणलं ना तू खाणं, तोंडाला बांधलंय. त्याला असून खाता येत नाही आणि पुढचं म्हणते मला वाढ. याचं उत्तर कळलं का? कधीतरी हे पाप येतच. आता ते पाप का आलं? कधीतरी देवानं एवढं मोठं काम केलं की आता इथून पुढं थोडं सावध व्हा. म्हणून माझ्या आई माता पित्यांना विनंती करतो, देवीचा उत्सव आहे, उत्सवाच्या निमित्तानं तुम्ही सगळे इथं आलात, पण तुम्ही सुद्धा देवीच. हे कोण आहेत? आपल्या घरात जर स्त्रीच नसेल तर काय करायचं? त्याला विठाला विठाला आदिशक्ती. स्त्री नसेल तर किंमतच नाही महाराज. कोणतंही काय असू द्या, पत्नी घरात नसेल तर किंमत आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या घरी एक नाही गाव कोपलं पण माझं जीवन मी प्रसन्न केलं. एक नाही गाव, एक नाही सगळे लोक कोपले, पण मी सुख समाधान आणि शांती मिळवण्याचा प्रयत्न केला, मिळालंच ते. आता आपल्याकडे ती पद्धत राहिली नाही. आपल्याकडे कसं झालं माहिती का? आपले हे काटे बंद करा बरं, ही जरा खराबच माल आहे. पोरं नाही कलाकार महाराज. रात्री पोरग एक रडत होतं. आजी म्हणली का रडतो? नातू म्हणला मला संडासला जायचं भीती वाटती. म्हातारी म्हणली मग बॅटरी घेऊन जाय. ते म्हणला घरातच बॅटरी नाही. मग म्हातारीने त्याला मेणबत्ती पेटवून दिली, म्हणली जा. त्यानं अशी मेणबत्ती घेतली, दमानं चाललं. त्याचे 2-3 मित्र आले, त्यांना वाटले याचा वाढदिवस आहे. त्यांना मोठे नारळले, हॅपी बर्थडे टू यू. हे मेणबत्ती इजल्यामुळे ती रडायला लागलं. पोरायला म्हणलं कमन मेणबत्ती इजवली रे? ते म्हणले आम्हाला वाटलं तुझा वाढदिवस आहे. ते म्हणला मग केक खाऊन जा, थांबा. पोरं जीव काढू काढू पळायचे, म्हणले तुझा केकही नको. पोरंच मारत ते. आता ही बघा ना, हे कसा माल खास आहे, त्याचं नुसतं माझ्याकडं पाहते असं. आणि काय होतं माहिती, पोरांना किंमत आहे. हे बा, पोरं नसतील तर घरालाही किंमत नाही. आई तुम्हाला पोरग जास्त आवडतं का सोनं? आवडतं काय सोनं का मुलगा? हा आजी तुम्हाला नातू जास्त आवडतं का सून? नातू. मग नातू का पाकिस्तानातून आलाय का? घरात जर सून नस, त्याला एकाएकीच हसू आलं. त्याला लई त्याला असा भ्रम झालाय. ते म्हणत असं काय बाबा मी कसं पाहिलं कसं दिसायला ये. आता मग आम्ही गाडीत आलो ना, ते 2-3 महिला सोबत चालल्या होत्या.
त्या महिला काय म्हणतात एकमेकीला माहिती आहे, बाबा नाही बरी टोळी आणली. मी आता फेटा बांधायचं पोरायला म्हणलं आरसा आहे का रे? ते म्हणलं काय दिसाय झाडाना गोडाचं आरसा मागत आहे. तुम्ही दिसायला नसू दे, असायला पाहिजे. आपण हे बघा कष्टानं माणसं आहे. तुम्ही आता तुमचा एरिया बरा आहे, तुम्ही थोडं आम्हाला फसवलेलं दिसते. तुम्ही कीर्तन ठरविताना धोकाच दिलाय जरा थोडा. तुम्ही म्हणले वा आमची परिस्थिती बरी नाही, इथं तर सगळं बरं आहे की. म्हणजे तुम्ही फक्त ठरवूच तरच बरं नाही म्हणले ना. बरं म्हणलं सगळे त्याच्यामुळे बरी नाही. हा म्हणजे आता ठरवूच तर म्हणलेत, पण उद्या पोरगी द्यायची म्हणजे कसं काय म्हणणार? मग म्हणणार भक्कम काम आहे आमचं, काही कमी नाही आम्हाला, पाणी भरपूर आहे. म्हणजे आम्हाला द्यायच्या टायमाला तुम्ही काय म्हणणार? थोडी साधारण परिस्थिती आहे. आणि युवाई किंवा जावाई तिकडून पाहुणे आले का तुम्ही काय म्हणणार? आमचं लय बरं आहे, आमच्याशी खोटं नाही बोलायचं. बरं तर बरंच, आता आमचं हाय वाईट तर आहेच वाईट. आता थोडं सुरू झालंय, नाही तर आमची काही साधी हाल झाली का? बिडीला पैसे नाही राहिले, काय खायचं नाही काही न्यायचं नाही. आता आमच्या मागून एक गाडी पुढे गेली, ती आता तिच्या मागं नाव टाकलं होतं. आता कसं वाटतंय? मला पुढं गेलं आणि काय वाटायचं बाबा? त्याची गाडी मलठणपाशी आली आणि पंक्चर झाली. आम्ही त्याला विचारलं आता कसं वाटतंय? तुमचं आमचं जीवन तसंच आहे महाराज. एकदा येणं आहे आणि एकदा जाणं आहे. त्याला सुंदर अभंग आहे, तुम्ही जाणारच आहात पण कशासाठी आला त्याला किंमत आहे. येऊन केलं काय? काय केलं येऊन? जन्म येऊन काय केले तो मुद्दल? शरीरच नासक निघाले. शरीर जाणार आहे आणि हे शरीर कुणाचं आहे? ते देह काळाचं आहे. अभंग ते काळाचं आहे. त्याला अभंग आहे बघा, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, धन कुबेराचे, देह यांचे हात शिन्ने होते. आता थोडं बरं चाललंय. महाराजांचं लई गोड हात आहे. महाराजांचा हात बरं आहे. पण हे पहा, ही जरा कार्ट, अरे नीट बस, असं नीट बघा. तोंडबिंड सोडा बघा तुम्ही. आता काय बांधून उपयोग आहे? खेटून बसला तर तोंड बांधायचे हे उपयोग आहे त्याला. टच झालं एकदा की संपलं काम. टच झालं टच झाल्यामुळं आता तोंड बांधलं काय नाही बांधलं काय, पण आता उत्तर आहे का? आपल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता. ती तसाही निरोप येत असतो. आता तुम्ही जुने माणसं आहे, सांगा बरं मला, पहिली परंपरा आणि आताची फरक आहे. आताच्या काळामध्ये देवाविषयीची भावना चांगली आहे. मागच्या काळात श्रद्धा होती पण पैसा नव्हता. मागं काय करायचे लोक? उत्सव करायला आपापल्या घरच्या भाकरी आणायचे आणि मग इथं येऊन बसून खायचे. आता काय झाले? सगळ्यांनी पैसे द्यायचे, एकत्र स्वयंपाक करायचा, खायचा. काही फरक आहे का दुसरा? पण प्रेम वाढलं. पण कोणत्याविषयी प्रेम वाढले? ज्याच्यात चैतन्य आहे त्याच्याविषयी प्रेम वाढले. आता जिनं जीव आहे त्याला प्रेम थोडं कमी आहे. माणसाशी प्रेम कमी आहे पण देवाशी जास्त आहे. आता उत्तर आहे का? देव नाही असं नाही,
तो ह्याच्यातही आहे आणि त्याच्यातही आहे. याच्यातला बोलतोय त्याच्यातला बोलत नाही, याच्यातला दिसतोय त्याच्यातला दिसत नाही, पण तो नाही असं नाही. जर कोणी म्हटलं तो नाही तर त्याला पुरावा आहे. एवढं मोठा आजार आला पण 17-18 महिने 17 महिने झालं, आपलं 12-13 महिने झालं, अजून लस सापडत नाही. आता सापडली सगळ्याला मिळाली नाही, मिळाली तर सुख आहे. आता मिळायला चालू आहे पण ते आधी डॉक्टरला द्यायची. डॉक्टरलाच का द्यायची? त्याचं कारण पहिला तो तपासायचा. त्याला लागू झाली तर आपल्याला, नाहीतर नाही. म्हणजे तयारही त्यानंच करायची, टोचूनही नाही. कळलं का? मंत्र्याला आता आचार्य इथं असते बघा, मंत्र्याला जर स्वयंपाक केला तर ती मंत्री आचार्याला पहिलं बसवितो, तू खा मग मी खातो. नाही कळलं का? नाही याचा नाही विश्वास कुणावर. त्यानं जर काही टाकलं तर हा मरण, मग त्याला पहिलं बसवितं, त्यांना खाल्ल्यावर आपण खातो. हे आता तेच पद्धत आहे. लस त्यांना अगोदर दिली, आता नंतर आपल्याला. कारण आपल्यातलं कोणी मेलं बोबाटा जास्त, त्यांच्यातलं मरत नाही आणि बोबाटाही होत नाही. तुमचं आमचं जीवन तसंच आहे महाराज. तुम्ही पहा बरं, आता लोकांना भीती वाटायला लागली. मागच्या काळात ती तोंड बांधायचं फेडा आल्यामुळं इतका धोका झाला. आमच्याकडे एकानं मार खाल्ला, लय मोठा अवघडाव. ती बायको त्यानं तोंड बांधलेली बायको गाडीवर बसविली आणि पंपावर गेलं आणि ते म्हणलं तू इथं उभं राह, मी पेट्रोल भरून आलो. ती गेली पेट्रोल भराय. मग बाईनं गप मारावं का नाही? ती गेली दुकानात, तर दुसरीच आली, ती राहिली तिथंच उभा. आता हिची उंची तिची उंची सारखी, दोन्ही मॉडेल सारखंच. ते कीर्तनकार होतं, गाय आलं आणि ते तिला म्हणलं बस लवकर चल. आता ते दुसऱ्याची असल्यामुळं तिने चप्पल काढलं आणि बाबाच हाणायला सुरुवात केली. हिला कळलं ना का हाणतं याला. ते म्हणलं का मारी ती काय कळत नाही बाबा. तेवढ्यात तिनं तोंड सोडल्यावर घोटाळाच झाला. म्हणलं आता वाटलं झालं, मला वाटलं आमचीच आहे. ते म्हणले तुला बरं तसंच वाटलं. आता ते मारायले पंपवाले हाणायचे. तेवढ्यात त्याची पत्नी आली ती म्हणली का मारते माझ्या महाराजांना? ते म्हणले हे तुझा महाराज ह्या बाईला चल म्हणले. तिला पहिलेपासून संशय होता. ती म्हणली अजून 2 हाना. फुकाट मार खाल्ला का नाही घेण्यान देण्याचा, फक्त तोंड बांधल्यामुळं. काही कारण आहे का? म्हणजे इथून पुढे तुमच्या पुरुषांना विनंती करतो, पत्नी फिरायला न्यायची म्हणजे साडी देणार ठेवायची, नाही तर थोडी कापून घ्यायची. मॅचिंग जुळली तर बरं, नाही तर वाटूनच झालं काम. तोंडामुळं नाही घोटाळावाला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का हे काम होतं असं? तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये सुद्धा देव मला न्यायला यायचं पण लोक विश्वास ठेवत नव्हते. लोक का ठेवत नव्हते? लोकांचं काम असं आहे, विश्वास कुणावर ठेवावा हे लोकांना कळत नाही. लोक भामटेवर जेवढा विश्वास ठेवतात तेवढे संतांवर. आपल्याला फसवणारे लोक भामटे. नसन कळत तर त्याला पुरावा आहे का? रावण वरल्या रंगानं होता का अंतरंगानं? रावणाचा रंग वरचा साधूचा होता म्हणून सीता फसली. लक्ष्मण सीतेला कळला नाही. कळलं कोण? रावण. रावण वरून साधू होता, लक्ष्मण आतून साधू होता. आतला लक्ष्मण कळलाच नाही. 14 वर्षे सोबत राहून कळला नाही. 14 वर्षे सोबत राहिला पण कळला नाही. कुणाला? सीता. आणि सख्या भावजाईला दीर कळू नये, काय तरी अवस्था आहे. सख्या भावजाईला महाराज 14 वर्षे उपाशी राहिलं. ती पत्नी घरी ठेवून आलं आणि सीता इतकी वाईट बोलली की लक्ष्मण अरण्यात रामाच्या पाठीमागे गेलं आणि आलेल्या रावणासोबत सीता माता गेल्या. याला पुरावा कळला का? वरचा साधू कळतो लोकांना, आतला कळत. हे आपलं तुमचं तेच आहे महाराज. हे तुम्हाला आम्हाला तरी कुठं कळते? माणसं कधी कळते? मेल्यावर. आता एवढ्या सुना इथं बसलेल्या, अशी कोणती सून आहे रोज सासूला आंघोळ घालती? 1 2 3 4 6 पुढच्या मागं पाहत्यात नाही. बरं तुम्ही सासूला आंघोळ केव्हा घालणार? आंघोळीला काढल्यावर? मेल्यावर घातली काय नाही घातली काय? महाराज ते जिवंतपणे घालायला पाहिजे. आई तुमच्याकडे म्हातारीला लुगडं कवा देत्या? घरातलं नवं लुगडं कवा देत्या? शेवटला. आणि शेवटला दिल्यामुळं बरं का तिचं प्रेम कळत नाही. त्याला पुरावा आहे का? शेवटला न देता ते जिवंतपणे दिलं पाहिजे. आणि जिवंतपणे दिलं तरच जीवन आहे.
एक सुंदर अभंग आहे बघा आदिशक्तीचा. अनदिन गुण प्रकटले बाबा एखाद्याच्या अंगात नाही याचं असं वाजलं. आम्ही असंच वाजविलं त्या बाईच्या अंगात आलं. आमच्या गावाकडे मावशी माझी इतकं जोरात अंगात आलं की मावशी नुसती अशी हालायची. मी काकाला म्हणलं मावशीला आवरा. काकाला रोजची सवय असेल बिचार गेलं पाया पडलं मावशीच्या. काका मावशीला म्हणायचं आई काय चुकलं. याला मावशीला 2 पोरं आहे ही टोनग कवा झालं बाबा. आणि मावशी म्हणायची लय चुकला रे बालका. मावशी म्हणायची वलं झाड पेटायला लागलं. मी म्हणलं हांडावर पाणी वाता झाड शांत होईल. तेवढ्यात मावशीच्या गळ्यातले 2-3 पोत्याची माळ तुटली आणि सगळे सोन्याचे मणी खाली पडले. मी 7-8 मणी उचलले. मावशी नुसती माझ्याकडे पाहायची. मावशीनं काकाकडे पाहायचं मनीकडे पाहायचं. इथे एक मनी तिथे एक मनी. मावशी दाखवायला आणि काका उचलायला. अंगातच गेलं. याचं उत्तर कळलं का. अंगात आहेच आहे आणायची काय कर. कोण बोलवीत हरी चालवणारी शक्ती ती देव आहे. आता ती ईश्वर कसं आहे माहिती. ती कुठं न लगत ते सायास जावे वनांतरान सुखी येतो खरा. तो जातीचा विचार करतो का. ते जातीचा विचार करतं का. अजिबात नाही. ते फक्त कशाचा विचार करतं. माणूस बस. लोक काय करत्या ही कोणत्या जातीचं ते कोणत्या जातीचं. मला सुद्धा इंदुरीकर महाराजसोबत असताना एकाने विचारलं होतं तुमची जात कोणती. मी म्हटलं मी फॅन्ड्री चित्रपटातला आहे. ते म्हणलं नाव काय. म्हणलं जब्या. इकडं आहे का काय जब्या. आमचाच माल आहे इकडं सगळं. असू दे असू दे. अहो लेकरू आहे पण खरं सांगा. अहो माणसं कलरला नसावा गुणाला पाहिजे. हे कलरला काय करायचं वरून देखणं असून देखण्याला काय करायचं. आता ही बोलू नये आता. एवढं का इथं दिदी दिदी ए तू दिदी तू हा मागच्या आईच्या. अरे तू हा इकडली छोटी 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 खाली वागते ती. अरे आणलं अवघड काम दिदी नाही उठायचे. हां ते हेच बरं आहे जरा इकडे ये रे. नाही येणार आता त्याची जिरली आता नाही येणार. तेव्हा तिथं एक मुलगा आहे ते तू शाळा जातो ना बाळा. ते मग ते लपायला लागलं खाली. तू रे पांढरे शर्टवाला. बघूया बरं उभा राह तिथं खा लागले माझ्याकडे बघून. असू दे लेकरं हुशार आहे. पण आता ते जरा ह्याला बोलल्यामुळं घाबरत येते. बाकीचं कशाला सध्याच्या का इकडे का आलंय. ते खिशेत हात घालून उभं होतं खिशेत. कुठं स्टाईल मारतीन भरवसच नाही पोरायचं. आता त्याला कोण पाहायचं आहे का त्याचं वय तरी. टाईट उभा आहे इकडे असं विठाला असं नसतं महाराज. तुम्ही वरून नका पाहू तो आतून पहा. वरून काय करायचं किती पाहिलं तुम्ही पहा बरं. पहा आपले हां
ते गलासात काय आणलंय त्यानं? काय आणलं रे? पाणी आहे. लय अवघड आहे आम्हाला असा अनुभव येतो सांगू नये आता. आमचं गायक काय म्हणलं माहिती का? गायक खालच्याला म्हणलं पाणी, ते खालचं पेलच होत. ती खालचं म्हणलं इथं पेतो काय? आता ते खालचं जी बसेल होतं ती बसलं होतं, ते इज्जतवान होतं बिचार. पण याला ताण लागल्यामुळे खाली पाहायचं काय म्हणायचं, त्याला वाटलं याला द्यावाच. बोला देऊ का? हा ते म्हणलं आलं. ते तसं पलीकडून आलं, हळूच क्वार्टर काढली आणि ते म्हणलं घे. ते म्हणलं अरे पाणी मागत होतो मी. आम्हाला सुद्धा झालंय, तुमचं जाऊ द्या मरू द्या. मला घडलंय जेजुरीच्या पुढं परिंचे नावाचं गाव आहे पलीकडून. त्या परिंचेमध्ये माझं कीर्तन होतं आणि त्या कीर्तन ठरवलेल्या माणसाला कुणी सांगितलं काय माहीत नाही, पण आम्ही गेलो, आम्ही चहा पाणी पेलो आणि चहा पेल्यावर त्यानं फरसन आणून ठेवलं. मला वाटलं इकडे पद्धत असं नाश्ता करा, तुमच्या भाषेत चकना. आणि ती फरसन ठेवल्यावर त्यानं अशी भारी क्वार्टर काढली पुढं ठेवली. ते मला उरकून घ्या, कीर्तन चालू झालंय. आमच्या समोर मी म्हणलं तुम्हाला अक्कल आहे का? आम्ही महाराज लोक आहे आणि ही घेतात का? ती मला घेत नाहीत तुम्ही. म्हणजे त्याला ज्यानं सांगितलं होतं की येताना क्वार्टर सुद्धा आण. इतकी अवघड अवस्था. आम्ही कीर्तन केलं आणि महागारी निघताना ते म्हणलं ती आणली, तिचं काय करू म्हणलं, डोक्यावर होतं आमच्या. इतके लोक कळत नाही महाराष्ट्रामध्ये कोण काय. आता ते चाकणलाच राहते बघा, याचं उत्तर कळलं का? त्याचं दोष नाही, त्याला ज्यानं सांगितलं त्याचा दोष आहे. बरं त्याचंही काही चुकलं, त्यानं कीर्तन घेतलं इंदुरीकर महाराजांचं आणि त्याला लोकांनी बोबाटा करेल बाबा घेते. हे लोक कुणाला काय म्हणतील बरोबर असं नाही. महाराज हे बघा कोण नसतं कशाच. आता सध्या काय चाललंय, सध्या व्यसनी लोक जास्त आहे, पण त्याच्यामुळे नाशही होतो, शरीरही नाश काही, शरीराचा नाशही होतो. याचं एकमेव कारण आहे व्यसनानं. आता ही महिला आहे, काय गरज आहे ती मिसरी लावायची? तुमच्याकडे नाही ना मिसरी, जवळजवळ नाही काय. त्याच्यामुळे इतका मोठा ताप होता मला की माणसाचं शरीर जात. आणि त्याला एक सुंदर गीत आहे बघा, जिंदगी एक किराये का घर है, किराये का घर है, जिंदगी एक किराए का घर है. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाले, तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाले. उड़ जाएगा एक मेरा खाली, मेरा खाली, मेरा खाली, मेरा करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी. हा पिंजरा खाली राहील आणि याच्यातला जीवरूपी पोपट. बरं सांगा बरं मला, याच्यातला जीव गेला, या पिंजऱ्याचं करायचं काय? डोळे आहे, कान आहे, हात आहे, पाय आहे, पण त्याच्यात जीव नाही, पोपटच गेला. क्या भरोसा है क्या भरोसा है. नहीं
फक्त थोडे दिवस